नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 9 मार्च 2026 आणि मित्रांनो आजचा जो वार आहे तो आहे वार सोमवार। मित्रांनो, आपण बघतोय रोज कापूस बाजार भावाचे अपडेट घेत आहेत। अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी कापूस घातलेला आहे, काही शेतकरी बाकी आहे। मित्रांनो, आपल्याला CCI केंद्राने जी 27 फेब्रुवारीपर्यंत जी मुदत संपलेली होती खरेदी केंद्राची, एकंदरीत मित्रांनो त्याला मुदत वाढ होऊन ही 15 मार्च 2026 ही मुदत वाढ दिलेली आहे। मित्रांनो, आज आहे 9 मार्च आणि आपली मुदत वाढ आहे 15 मार्च। मित्रांनो, एकंदरीत 15 मार्च नंतर जर कापूस खरेदी केंद्र जर बंद झाले तर जो आपल्याकडला जो कापूस आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचा बाजारभाव आपल्याला आणखी कमी स्वरूपामध्ये विकावा लागेल। तर मित्रांनो, आपला जर कापूस आपण विक्री केलेला नसेल तर नक्कीच आपण जिनिंगमध्ये असेल, CCI केंद्रामध्ये असेल कापूस घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मित्रांनो बघा, आपण रोज कापसाची बाजारभावाची अपडेट घेत असताना अनेक बाजारभावामध्ये आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये भाव होताना आपल्याला दिसत आहे। कुठे 100ने वाढलेला आहे तर कुठे 50ने कमी झालेला आहे, कुठे 50ने वाढला तर कुठे 100ने कमी झालेला आहे। तर एकंदरीत मित्रांनो वेगवेगळ्या मार्केटमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या मार्केटमध्ये एकंदरीत जिनिंगमध्ये काय मिळाला कापसाला बाजारभाव ते आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला विनंती करतो, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात थोडक्यात एकंदरीत आज काय मिळाला कापसाला बाजारभाव। बघा, बार्शी टाकळीमध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल, कळमेश्वरमध्ये 7,600 रुपये प्रति क्विंटल, भिवापूरमध्ये 7,660 रुपये, वरोरा शेवगावमध्ये 7,700 रुपये, अमरावतीमध्ये 7,625 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर मित्रांनो अमरावतीमध्ये 7,625, पारशिवनीमध्ये 7,550, जालन्यामध्ये 7,600 रुपये प्रति क्विंटल, घाटंजीमध्ये 7,930 रुपये, अकोल्यामध्ये 8,010 रुपये, उमरेडमध्ये 7,770 रुपये, वसमतमध्ये 7,400 रुपये आणि मांडळमध्ये 7,710 रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपल्याला आजच्या दिवशी आपल्याला कापूस बाजार भाव पाहायला मिळालेला आहे। जर शेतकरी मित्रांनो आपण हे कालच्या तारखेला जर विचार केला, 5 मार्चचा जर विचार केला तर उमरेडमध्ये 7,690 होता, सावनेरमध्ये 7,500 होता, सेलूमध्ये 7,830 होता, समुंदरपूरमध्ये 7,770 होता, काटोळमध्ये 7,500 होता, मांडळमध्ये 7,550 होता, शिंदे सेलूमध्ये 7,550 होता आणि वरोरा शेवगावमध्ये 7,650 होता। मित्रांनो, हे सांगण्यामागे एकच हेतू की कालच्या भावामध्ये काय बदल आहे, आजच्या बाजारभावामध्ये काय बदल होईल हे आपण जाणून घेऊन आपण आपल्या कापसाची विक्री ही आपण केली पाहिजे। मित्रांनो, आपण जर बघितलं जानेवारीचा स्टार्टिंगचा जो महिना होता त्याच्यामध्ये कापसाचे बाजारभाव एक गगनाला भिडले होते, पण मित्रांनो काही कारणास्तव त्याच्यामध्ये कमी आपल्याला बाजारभाव हे कमी झाल्याचे देखील दिसत आहे। मित्रांनो, ही होती एकंदरीत आजची कापूस बाजारभावाची अपडेट। मित्रांनो, नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत वेगळ्या बाजारभावासोबत, वेगळ्या मार्केटसोबत नक्की।